हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती. आणि आज आपण बनवणार आहे मुंबईचा फेमस वडापाव. अरे अरे अरे, थांबा थांबा थांबा, आपण वडापाव बनवणार आहे, पण पावमध्ये वडा नाही राहणार, त्यात राहणार आहे ट्विस्ट. आणि वडापावमध्ये वडापावची चटणी तर राहील, पण त्यामध्ये पावमध्ये राहणार आहे ट्विस्ट. चला तर पहिले बनवूया आपण वडापाव चटणी. लेट्स गो. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कशी आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती. आणि आज आपण बनवणार आहे मुंबईचा फेमस वडापाव. अरे रे, थांबा थांबा थांबा, मुंबईचा फेमस वडापाव तर बनवणार आहे, पण वडा नाही राहणार आहे, वडाच्या ऐवजी राहणार आहे ट्विस्ट. आणि पावमध्ये पण राहणार आहे ट्विस्ट. त्यासाठी आपण बनवणार आहे सर्वप्रथम वडापाव चटणी. चला तर मग बनवूया वडापाव चटणी. आहे की आपण वड्याऐवजी वडापावमध्ये काही ट्विस्ट करणार आहे, तर त्या ट्विस्टसाठी आपल्याला लागणार आहे सोया चंक्स. म्हणून मी सर्वप्रथम सोया चंक्स भिजू लावणार आहे पाण्यामध्ये. काही जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे, थोड्या अमाऊंटमध्ये. चटणी बनवण्यासाठी लागणार आहे बेसन, थोडं तिखट, चवीनुसार मीठ, घट्टसर बॅटर भिजून घ्यायचं आहे. आता आपण तेल ठेवूया गरम करायला. आपली वडापाव चटणी रेडी झालेली आहे. आता आपण बनवूया बटर गार्लिक. त्यासाठी गार्लिक फ्राय करून घेऊया. आपण त्यांना घालणार आहे बटरमध्ये. या सगळ्यांना आता मिक्स करायचं आहे. तिने आपलं गार्लिक बटर रेडी झालेलं आहे आणि आपली वडापाव चटणी पण रेडी झाली आहे. आता आपल्याला तिसऱ्या वस्तूकडे वळायचं आहे, ते म्हणजे आपल्याला वड्याच्या ऐवजी काय बनवायचं आहे. तर आपण सोया चंक्स लावले आहे भिजायला आणि त्यांना करायचं आहे, हे भिजून रेडी. आता यांना आपल्याला करायचं आहे ग्राइंड. लेट्स गो.
हे आपले झाले आहेत सोया चंक्स छान क्रम्स करून. आता आपल्याला घ्यायचे आहे 2 ब्रेड, त्यामध्ये टाकायचं आहे दूध थोडं आणि त्यांना करायचं आहे मॉइस्ट. सोया चंक्स, ब्रेड क्रम्स आता आपल्याला कापायचे आहेत. ब्रेड क्रम्स मिक्स केले आपण, त्यामध्ये ऑर्गॅनो, ब्लॅक पेपर, त्यानंतर चिली फ्लेक्स, थोडा तिखट. या पद्धतीने आपलं बॅटर रेडी झालंय बघा. आणि आता आपल्याला याचं असं रॉडला लावून तळून घ्यायचं आहे. तेल झालंय आपलं गरम, आता आपण यांना तळूया. तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या चटण्या आणि बटर आणि आपला व्हेज शोरमा किंवा त्याला तुम्ही म्हणाल कबाब तयार झालेले आहे. आता हे आपण रेडी केलेले आहेत ब्रेड गार्लिक बटर. एकला मी फ्राय करणार आहे, एकला मी नाही करणार आहे. तर मग आता आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे, तो झालेला आहे गरम. त्यावर मी परतविला हा एक ब्रेड. हलकासा शॅलो फ्राय करायचा आहे तर आपल्याला. दॅट्स इट. झालेला त्याला मी काढून घेते. वरती घालायची आपली वडापाव चटणी. छानपैकी त्यावरती ठेवायचा एक कबाब ऑब्वियसली, परत थोडीशी चटणी. ठीक आहे. आणि हे आपले वडापाव, ज्याला आपण गार्लिक ब्रेड म्हणजे पाव प्लस सोया चंक्स कबाब आपले रेडी झालेले आहेत, रेडी टू सर्व. नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल. आता हा आपला साधा, त्याला आपण फ्राय वगैरे नाही केलेला आहे, फक्त गार्लिक बटर लावलेला आहे आपल्या पावला. त्यावरती आपण घालून थोडीशी वडापाव चटणी, त्यावरती ठेवूया आपण आपला सोया चंक्स कबाब. त्यावरती वरून आणखी मी थोडं घालणार आहे वडापाव चटणी. सेकंड आपला पाव. आपण त्यावरती एक चिली पण ठेवू शकतो, थोडा कांदा आणि संभारने त्याला गार्निश करू शकतो. तर हा झाला आहे आपला
व्हेज कबाब पाव रेडी. नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.